निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा स्वामी ओके. हो ताई बोला ना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला अनुभव शेअर करायचा आहे ताई. बोला ना ताई, कुठून बोलताय? आता वेळ नाहीये ना पण. नाही बोला, आता जागी तर आहे मी अजून. अनुभव चालूच होता आता. पुण्यातनं बोलते ताई. अच्छा अच्छा. नाव सांगू शकता? हा सांगू शकते नाव. हा. रोहिणी लोखंडे. अच्छा अच्छा. काय अनुभव आला ताई? अनुभव असा आला ताई, मी स्वामी ओम चॅनल आहे ना ते पाहता, मोबाईलवर पाहता पाहता आहे ना, त्यातच मला मी स्वामीच्या सेवेत आली. अरे वा. हो, त्याच्यामुळेच आली स्वामी सेवेत. मी मठात पण जाऊन आली 2 वेळेस. हा आपल्या नांदोर शिंगोटेच्या हा हा. जाऊन आलेली. 2-3 वेळेस झालं माझं जाऊन. अरे बापरे. दर्शन झालं. दादा भेटले मला चांगले. म्हणजे दादा खूप गेल्यावर आपल्या बाहेर गेल्यासारखं वाटतं आपल्याला तिथे. खरंय. तुम्ही जेवलात का, चहा घेतला का, सगळी चौकशी करतात. भाऊ बोलतो या नात्यानं मला खूप, म्हणजे त्यांचं त्या दिवशी अश्रूच आले मला त्या दिवशी. म्हणलं तुम्हाला भेटले दादा. मला पहिल्यांदा गेले तर दादांची माझी भेट नव्हती झाली, कारण की त्यावेळेस नंबर खूप होते. आम्ही 2 दिवस थांबलो, पण आमचं काहीतरी इमर्जन्सी असल्यामुळे आम्ही घरी आलो. तर मग त्यानंतर दुसऱ्यांदा मी म्हटलं मुलगी आमची नाशिकला राहते ना, तिच्यासोबत आम्ही नाशिकला चाललो होतो. म्हणलं जाताना आपण मठात जाऊ. आणि म्हटलं अगं मला मी गेले तर दादा भेटलेच नाहीत मला. तर म्हणते की भेटतील. आणि खरोखरच दादा तिथं बसलेले होते सकाळी. आणि दादांचं दर्शन झालं. खूप छान वाटलं मला त्या दिवशी. आम्ही जाताना नाशिकला गेलो तर थांबतो, येताना पण थांबतो तिथं मठात. अरे वा. हो, किती छान. हा. आणि म्हणजे मला अनुभव असा शेअर करायचा, मी आपली नित्य सेवा करते दररोजची. आणि मी आपलं नामस्मरण चालू असते, एवढंच बाकी. आणि अनुभव असा आला मला की आम्ही 2 जण, मिस्टर आणि मी, गाडीवरनं आपलं मार्केटला गेलो होतो. मार्केट आमची 2 व्हीलरवर होतो. इलेक्ट्रिक गाडी होती. आणि आम्ही आपल्या जवळ घराच्या नजीक आल्यानंतर आम्ही म्हणजे वळण घेत असताना पाठीमागून एक इलेक्ट्रिक गाडीवाला, ओलावालाच मुलगा होता. आणि त्याचं कंट्रोल नाही झालं त्याला, आणि त्याने मागून ठोकलं आम्हाला. अरे अरे. ठोकलं तर ताई आम्ही आहे ना, माझ्या हातात मार्केटला गेल्यामुळे काही सामान होतं आणि एका हातात मोबाईल होता. मी गाडीला काहीच धरलेलं नव्हतं. पण मागून त्याने एवढ्या जोरात ठोकलं ना आम्हाला, तर मागचं जे नंबर प्लेटचं असतं ना, तो सगळं किट ते सगळ्या रोडवर अस्तव्यस्त पडलं. आणि आम्ही 20-30च्या स्पीडने होतो. मागून त्याने ठोकलं, त्याला गाडी कंट्रोल नाही झाली. त्याची गाडी जे स्पीडने गेली ना, ती गाडी हातातून सटकली आणि तो रोडवर पडला. एवढ्या जोरात पडला तो. पण मला एवढं मात्र आलं की आमची गाडी हळू होती, त्याने धडक दिल्यामुळे एकदम जोरात झाली. आणि आम्ही जायच्या रस्त्याने चाललो, आम्हाला टर्न करायचा होता. तो ब्रिज होता, ब्रिजच्या तिथून आम्ही टर्न करून आत येणार होतो. ती गाडीचं स्पीड जेव्हा वाढलं ना, 60-70 झालं. पुढून कुठलीच गाडी आली नाही. आणि आम्ही न पडता न हलता काहीच होतं. तेवढ्या वेळापुरतं मला काही समजलंच नाही. पण एवढीच पण खरचटलं नाही आम्हा दोघांना पण. बापरे. स्वामींचीच कृपा ताई. स्वामींची कृपा. मला हा अनुभव शेअर करायचा होता. आणि मी म्हणलं मी आज स्वामींनाच वाचली. एवढं आता 1 महिन्यापूर्वीचा अनुभव आहे. आम्ही सांगेल मला राहून गेलं. खूप छान ताई. मी शेअर करते. आणि अजून एक, माझी मुलगी आहे ना, डिलिव्हरी झाली आता, पण ती 8वा महिना होता तिला. आणि डॉक्टरकडे गेले, दात दुखायला लागला तिचा. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर म्हणले की आता आम्ही इथं तिला काही एक्सरे करू शकत नाही किंवा दाताचं काही काम करू शकत नाही, तुम्ही गोळ्या घेऊन हे करू शकता. पण तिचं ते दात दुखणंच राहिना. 2-3 डॉक्टर गेले, तेच सांगू लागले की तिला ऍडमिट करून घ्या, कधी डिलिव्हरी होईल, दाताचं काम करायला लागलं काय लागलं. म्हणून आम्ही काय केलं, म्हणलं आता तर सगळे प्रयत्न झाले आपले करून, मग काय करायचं. तुम्ही स्वामींना म्हटलं, मी 11 वेळा तारक मंत्र घेते कल्प करून असं. आणि त्या तीर्थ दिलं तिला. तिची दाढ दुखायला लागली, राहिलीच पूर्ण दाढ दुखायची. डिलिव्हरी होईपर्यंत दुखली नाही.
माझा हा एक अनुभव आहे तारक मंत्राचा. अरे वा, हो, मस्त मस्त ताई. मी शेअर करते हा ताई. चालेल चालेल. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.